व्हिडिओ व्हायरल झाला तरच कमाई हे सांगणार मी. आणि असं नाही की लय मोठे पैसे भेटते तर काय, तसं काय नाही. हा थोडेफार भेटते समजा, जे काय समजा हा घर ढकल आहे बस. हा जर एखादा आपण किराणा नाही आणला तसं समजा दर महिन्याचा किराणा. पण कशी होती किंवा तुला काय आम्ही ऐकतो लेखाचा कमाई होती बापू, खरं काय काढायचं ते तर गुपित सांगतोय आज आम्हाला सांग, म्हणजे आम्ही घेणार नाही बरं. युट्यूबचे कन्सल्टंट झाले असते मला तर मी आज बिल्डिंग मध्ये असते. क्या बात, खरी गोष्ट सांगते भावांनो मॅडम, तुम्हाला पण माहित आहे की यूट्यूब मध्ये हे बघा व्हिडिओ व्हायरल झाला तरच कमाई हे सांगणार मी. आणि असं नाही की लय मोठे पैसे भेटते तर काय, तसं काय नाही. हा थोडेफार भेटते समजा, जे काय समजा हा घर ढकल आहे बस. हा जर एखादा आपण किराणा नाही आणला तसं समजा दर महिन्याचा किराणा. नाही पण आम्हाला असं कळालं म्हणजे ते कसं कळालं ते नाही सांगणार मी. नाही तर परत तू हे सगळं झाल्याच्या नंतर दाजीला भांडशील किंवा लेकराला आमच्या भाच्याला भाचीला भांडशील. आम्हाला हे कळालं की मागं पुढं तू त्या युट्यूबच्या कमाईतून गाडी घेणार आहे, तर कळालं. गाडी 4 व्हीलर गाडी पण माझ्या जानूची एक होती. क्या बात आहे, जानू. त्याच्या मागे एक कारण आहे, सांगू का तुम्हाला? सांगायचं आम्ही त्यासाठी झालोय. हा तर असं कारण आहे की आम्ही गरीब, पहिल्यापासून गरिबीतून निघलेलो. अशीच गरीब आहे सगळ्या बाबा. चलू द्या, चला चला. काही लोक दाजीला म्हणजे एक हे काढते, तोंड मारायचे, तू काय गाडी घेणार हा. तर मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं गाडी नाही घेणार का आम्ही, तर मग याच्यामुळं की बाबा आपण गाडी का नाही घेणार, गरीबच आम्ही. ठीक आहे आम्ही गरीबच, आमची एवढी पण हैसियत नाही काय गाडी घ्यायची. समोरचा आम्हाला असा करून दाखवला की तुमची काही हैसियत नाही, तुम्ही गाडी घेऊ शकत नाहीत. हा त्या याच्या कारणातून मी माझ्या नवऱ्याला गिफ्ट दिलं आणि चला एक गाडी माझ्या नवऱ्यासाठी दिली. नवऱ्याला दिली का दाजीला? नवऱ्याला नाही, दाजीला मित्राला दिलं. गिफ्ट. काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मला एवढं सांगायचंय की हे बघा ते म्हणतात ना एक मन आहे बघा, उकांड्याची दैना कधी पण फिटत असती, आहे का नाही मन? उकांड्याचा पान कधी ना कधी फिरतो. तर कधी गर्व घमंड करू नका तुम्ही. कधी कोणाचं नशीब पलटन ना हे नसते होत. म्हणून कधी कोणाला टोमणं मारू नका आणि कधी कोणाला हे नका करू की तुम्ही किती येतं आणि तुम्हाला हे होत नाही करणं. हे करून दाखवणार म्हणतात ना, गर्वाचे झरे खाली ताईला काय म्हणायचं की बाबा कसं असतं की ईर्ष्या असेल, कोणाची खंत असेल, जळपट असेल, जळजळ होतय, मळमळ होतय. अरे पण जाऊ दे ना ताई, जळजळ मळमळ झाल्यामुळे तर तो दाजीला त्याची सुद्धा आभार मानायला. खरंच जायच्या लोकांची पण मी आभार मानणार. आमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुझ्या चॅनलच्या माध्यमातून. नाही रे बाबा हसू नको, पण कमीत कमी गाडी आली की दाजीला खुश ठेवलं. ही संगीता ताई आहे, युट्यूबची जी कमाई आहे ऐकून घ्या. तुम्हाला हे खरं सगळ्यात मोठा गौरवस्फोट हा आहे की जे युट्यूबची कमाई झाली ना, तिला तिचा नवरा तर कमवून देतोच ना. हो, तो स्वच्छता कर्मचारीची नगर परिषदेचा पोटापुरता आहे, काही शेती आहे, शेतीतून आहे. पण काही लोकांनी शुभचिंतक लोक, आपण शुभचिंतकच म्हणणार बाबा, आपल्या तोंडानं आपण कधीही कोणाला काही वाईट बोलणार नाही. कारण शुभचिंतक लोकांना तिला टोमण्या मारल्यामुळं हसू नको. मला खरं बोलायची सवय आहे, मी कधी वाईट बोलत नाही. पण हे कसं आहे की काही गोष्टीचं कसं आहे, असं एखाद्यानं शुभचिंतक असेल, दाजीचा शुभचिंतक असेल किंवा एखाद्या दाजीने सुद्धा पडू शकतो, त्याचं आपण कधी ना कधी त्याचा पिछा करू, आपण त्याची माहिती काढू आपण की एखाद्या वेळेस दाजींनी हे कडतं नाही असलं ना की ताईला हे करून की बघ हिच्याकडे आता पैसे आहेत, पैसे कसे काढायचे, त्यामुळे घुमलं तर नाही. तसंही असू शकतं. दाजी तसं काही करत नाही, माणूस तसा नाही. दाजी माणूस तसा नाही, असा आरोप लावायचा नाही, आमच्यामुळे भांडायचं नाही. मी असल्यावर तर अजिबातच भांडत. अरे ऍक्शन नाही. समजून घ्या ऍक्शन जरा हिशोबात करू द्या. बरं मला एक सांगायचं, हे सगळं करत असताना आता IPL चालू असताना आपल्या चॅनलवर असेल तर थोडीशी उत्सुक किंवा म्हणजे कसं की सध्याच्या घडीला तुला वेळ उन्हाळी दिवस आहे, आपलं पत्राचं घर आहे, याचा त्रास होता नाही. मग हे तुम्ही व्हिडिओ वगैरे कसे शूट करता असे मला म्हणायचं. किंवा मग याचा IPLच्या दरम्यान मॅच लोक क्रिकेटचे चाहते, भारतामध्ये क्रिकेट वेळे जास्त किंवा क्रिकेटचे चाहते जास्त, तर तुझ्या व्हिडिओवर असं काही परिणाम होतो ना? होतो थोडाफार परिणाम. थोडाफार होतो.
पण मग काही असे काही लेडीज ताई साहेब असतात की त्यांना आपलं म्हणजे एक हे राहते की हा हे व्हिडिओ येणार आता ताईचा व्हिडिओ येणार काहीतरी रेसिपी दाखवणार नाही तर काहीतरी आपलं घरचं जे काय ना भांडण बिंडण असणार तर मग त्यांना एक उत्साह राहतो की आता काही ना काहीतरी याच्यामध्ये बघायला भेटणार. बरं मला एक सांगतो तुझ्या 3 चॅनल पैकी कोण्या एका चॅनलवर रोज लाईव्ह होते काही म्हणजे कसं असतं की आमच्या दर्शकांच्या आमच्या माध्यमातून ते जाऊ दे ना म्हणजे लोकही दिसले पाहिजे ना की संगीता ताईला इतक्या वाजता अमुक वाजता किंवा सोमवारी इतके वाजता बुधवारी इतक्या तसं काही निश्चित वेळ का लाईव्ह येण्याचा. हा मी संगीता प्रोडक्शन जे माझं चॅनल आहे त्याच्यावर मी रोज 9 वाजता लाईव्हला राहते. आता मागं मी बंद केलं होतं कारण की मला अतिप्रमाणाच्या ट्रोल करू लागले होते लोक घाण शिवाय देऊ लागले होते त्याच्यात मग माझ्या चॅनलला थोडंफार वाईट परिणाम होऊ लागला त्यामुळे मी बंद केलं. नाही तर माझ्या लाईव्हला 2000 ते 3000 लोक कंटिन्यू राहतात यूट्यूबच्या संगीता प्रोडक्शनवर. मग मी कुठंतरी तिथं थांबवलं ते की नको थोडं राहू द्या म्हणलं मागं. आता मग समजा कधी कधी घेते जास्त. मग संगीता प्रोडक्शनवरच लाईव्ह बाकीचे इतर बाकीचे नाही कोणाचे बाकीचे आपल्या इतर 2 वर समजा व्हिडिओ सोड. हा हा आणि इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे माझ्यावर तर इंस्टाग्रामच्या याला रोज संध्याकाळी 7 वाजता मी लाईव्हला राहते. हा इंस्टाग्रामचं पण अकाउंट आहे संगीता गायकवाड 17 हे माझं अकाउंट आहे. दाजीचं आहे अंकुश गायकवाड 172. हे सगळं करत असताना मग दाजी स्वयंपाक कुठे करतो का संगीता ताई स्वयंपाक करते? मग दाजी नाही स्वयंपाक मला दाजी समजून घेते. समजून मग दाजी म्हणजे संगूबाई आज स्वयंपाक नाही केलं तर मग आज भाजी आणू का पनीरची म्हणते आणा ना मग दाजी. म्हणजे एकाच ठकास मारला की म्हणजे खतरनाक जोडी म्हणजे अजिबात मी हे लाखात अशी जोडी पाहतो की समजा की हे रुसलं की ते असं ते रुसलं की हे असं पण तुमच्यात भांडण नसते जे काय हे सगळं प्रेमाचं आहे. दमानी 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 जरा काय अर्थ. आता अजून दुसरं कसं की चाहत्याबद्दल समजा जे चाहत्याचा विषय झाला सगळा झालाय. अजून एक थोडीशी काही मला एक सांगतो आता हे सगळं झालं दाजीबद्दल अजून समजा इतर मत काय समजा तर तू शेतीत जाते शेतात जात असेल त्या संदर्भात तू काय सांगतो दाजी गाडीवर वगैरे जाता का पहिल्यांदा सुरुवातीला दुचाकी होती आता ते 4 चाकी ते त्याच्याबद्दल मी नाही काही बोलणार पण दुचाकीत जात असताना शेतावर जात असताना कधी काही अडचण जरी का तू गेली तुम्ही दोघं जात काही अडचण तसा काही किस्सा आहे काय एखादा? हा म्हणजे आम्ही आता तसं पण आम्ही गाडीवर जात होतो 4 चाकी गाडीत नाही जात 2 चाकी गाडीत जातो आम्ही. आणि सांगायचा हेच प्रयत्न आहे की आमचं गोडीने बोलण्यापेक्षा भांडण जास्त होते. कधी कधी आम्ही रस्त्याने पण हाणामारी करतो. हा मग दाजी असे चालले इकडं काम बघितलं तिकडं काम बघितलं हा मग तुम्हाला गाडी नीटच काम नाही चालतं तुम्ही खड्यातूनच काम गाडी घालतात. मग माझ्या इथं कमरा लचका बसला मला असं झालं मग दाजी म्हणजे तू फराफरावरती मला पुढं गाडीवर बस तू चल आता गाडी. मग हे प्रेमाचं भांडण आहे हे तुमचं कसं खरं खोटं भांडण आहे? मग लय जोरात भांडण प्रेमाचं भांडण आहे खरं भांडण नाही हे भांडण खरं नाही. कधी कधी वेळ काळ होतो दाजीला सोडायचं राहतं कधी ड्युट्या राहतात मग तेवढं तर करावंच लागेल. हा आणि मग रोडवर भांडण चालू मग लोक आमच्याकडे बघतात मग मी त्याला म्हणते निघ नाही तू जाय ना काय बघायला. अरे बस धमाल नाही अरे धमाल नाही अरे वा लोक म्हणजे मला ही बाया जरा अवघडच दिसते पागल झाली. दाजी सांगत असेल भाऊ तुम्ही जा दाजी मग असे हात जोडत असेल. दाजी काय सांगा एक बार ती कुठे पंक्चर झाली पंक्चर झाल्याच्या नंतर तिला म्हणलं थोडी ढकली होती हो म्हणजे दाजी ढकलते म्हणजे पण म्हणजे मला पोहणं शिकिता का म्हणलं शिकीन बाबा म्हणलं. आणि खरोखर आम्ही तिथं तळ्यामध्ये गेलो तर मी पोहू राहिलो ते माहिती मला पोहायचं मी काय केलं कॅन्ड बांधली दिली तळ्यात टाकून तिला ढकलून लाईटी मोठे मोठे जाणून तूच म्हणजे मला पोहायचे पोहायचं म्हणले आता मी खाली पाय टाकून दे फेकून दे बरोबर ना कॅन बांधल्यावर मरत नाही ना त्या दाजीला तेवढी गॅरंटी होती मलाही माहिती आहे ना. तिला तरी म्हणलो तुम्ही की जे आपण सायकल चालित होतो का तसे पाय मारायचे पाय हाण तू बरोबर आहे काही ते तुला हाणली नाही तू पहिल्यांदा पाण्यात पडली त्यामुळे तू मी 2 बाराची बुडीली तिला बुडील हा बुडील क्या बात आहे. मग ते दाजी वर घ्या मला वर घ्या हाय पाय एवढे त्या चॅनल कोणी संगीता आहे का तो किस्सा आहे म्हणजे क्षण त्याच्यामध्ये अच्छा बरं मला हे सगळं सांगत असताना मला अजून एक किस्सा हे आठवतो म्हणजे मला चांगला स्मरणात आहे की संगीता अंकुश गायकवाड बदनापूर विधानसभा मतदारसंघ की भन्नाट आयडिया कुठून सुचली गड्या तुला किंवा ह्या मागचं म्हणजे नेमकं कसं हे तुला बदनापूर विधानसभा काय लढावा